आज मी आले होते माझ्या आवडीच्या ठिकाणी म्हणजेच माझ्या आजोळी. तर आजी आणि बाबांना भेटण्यासाठी आजीला बाबांना भेटले. त्यानंतर बाबांचं छान असं बाबांना ओवळलं आणि तिथून निघता क्षणी मला ताजी अशी फ्रेश कोथिंबीर भेटली आणि म्हटलं चला आता भेटली आहे तर घरी घेऊन जाऊया भाजीसाठी. अशी फ्रेश कोथिंबीर फक्त शेतामध्येच ताजी ताजी भेटू शकते. घरी आले तोपर्यंत सासऱ्यांनी इथं जर्सी गाय विकत आणली होती. त्यामुळं म्हणले, ते बोलले की तू पूजा कर, सासूबाई तर नेहमीच करतात ते, पण तू ह्यावेळेस आहेस तर पूजा कर. तर मी आता इथं पूजेचं ताट वगैरे घेऊन आले आणि त्याच्यानंतर गाई अशी जागेवर एका थांबतच नव्हती. तरी पण सासऱ्यांनी तिला खूप जास्त अशी ओढून धरली होती. आणि सासऱ्यांना पहिल्यापासूनच जनावरांचं खूप जास्त म्हणजे आवड आहे. तर इथं आता गाईची पूजा वगैरे करायचं चाललं होतं, पण ती काही पूजा करून देतच नव्हती. आणि त्याच्यानंतर सासऱ्यांना देखील असा टीका लावला, कारण गाईची पूजा केल्यानंतर जो मालक असतो, करता धरता असतो, त्याला देखील असा टीका वगैरे लावला जातो. आपण देखील आपल्या घरामध्ये नवीन गाडी किंवा एखादी वस्तू आणली की आपली लक्ष्मी म्हणूनच तिची पूजा करतो. तसं शेतकऱ्याचं देखील एखादं जनावर विकत आणलं की तिची अशी पूजा केली जाते. गाईला असं धान्य वगैरे खायला दिलं जातं, पाया देखील पडले. आणि त्याच्यानंतर सासऱ्यांचं चाललं होतं की आहुंनासुद्धा टीका वगैरे लाव, आहुंच्यासुद्धा पाया वगैरे पड. तर असं ते मला सांगत होते, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. त्यांना पहिल्यापासूनच गायांचं वगैरे खूप जास्त वेड आहे, प्रेम आहे. आणि त्याच्यानंतर इथं नवीन गाय आणली आहे तर ते दूध वगैरे व्यवस्थित देते का हे बघायसाठी त्यांनी आहुंना धारा वगैरे काढायला लावल्या. आता पप्पा धारा काढतात ते म्हणलं, स्वराजला काय मागं राहायचंच नव्हतं. तो बोला की मलासुद्धा दूध काढायचं गायचं. तर त्याचा इथं प्रयत्न चालू होता, पण त्याला समजत नव्हतं की मी एवढं ताकद लावतोय. आता मला हे सांगतानाच खूप हसायला येते, पण तरी पण पप्पा दूध काढता येत नाही आहे आणि तुमच्या साईडने दूध निघते, माझ्या साईडने दूध निघत नाही आहे, असं त्याचा चर्चेचा विषय चालला होता. आणि त्याला असं वाटलं की मुद्दामून पप्पांनी ज्या साईडला दूध येते त्या साईडला पप्पांनी घेतले आणि ज्या साईडला दूध येत नाही आहे ती बाजू मला दिली आहे, असं त्यांचा कॉमेडी एक विषय चालला होता. आहुंना ह्या गोष्टींची पहिल्यापासूनच सवय आहे, कारण ते गावी राहिलेले आहेत. आता जॉबच्या निमित्ताने पुण्यामध्ये राहणं होतं, पण जेव्हाही वेळ भेटतो ते गावी जातात आणि त्यांना गावाकडचे सर्व कामं करायला खूप जास्त आवडतात आणि त्याबद्दल त्यांना सर्व काही माहिती आहे. तर त्यांचं इथं दूध वगैरे काढायचं चालू होतं आणि स्वराजची मध्ये लोडबुड वगैरे चालूच होती. माझ्या साईडनेच दूध निघत नाही आहे असं काहीतरी त्याचं चाललं होतं आणि त्याच्यासाठी त्याची रडरड चाललीच होती. आणि त्यानंतर बाहेर असं छान एक गाडी आली होती. गाडीवर अशा छान छान वस्तू होत्या, क्लिप्स वगैरे. म्हणलं चला आपण बाहेर तर नेहमी खरेदी करतो, पण आज अशा गाड्यांवरची देखील खरेदी करून बघूया. तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.